आज आपण सहकारी गृहनिर्माण संस्थेची कार्य बघणार आहोत. बघा, सहकारी गृहनिर्माण संस्थेचं पहिलं जे कार्य आहे ते आहे गृहनिर्माण संस्थेसाठी जागा मिळवणे. सहकारी संस्थेचं हे अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे की सध्याच्या काळात मोकळ्या जागेच्या किमती भरमसाठ असल्याने सामान्य माणसाला घरासाठी जागा खरेदी करणे शक्य होत नाही. अशा स्थितीत सहकारी गृहनिर्माण संस्थेची स्थापना केली जाते. गृहनिर्माण संस्थेला बांधकाम करण्यासाठी जागा मिळवणे हे अत्यंत महत्त्वाचे कार्य करावे लागते. शासन किंवा अधिकृत प्राधिकरण अथवा खाजगी व्यक्तीकडून आवश्यक कायदेशीर व इतर बाबींची पूर्तता करून संस्था घरांसाठी जागा मिळवते. सहकारी संस्थेची कार्य ही आपल्याला परीक्षेला विचारणार आहेत. तर सहकारी संस्थेचं जे पहिलं कार्य आहे गृहनिर्माण संस्थेसाठी जागा मिळवणे हे अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे. आपल्याला सहकारी संस्थेमध्ये जर तुम्हाला स्वतःचं घर पाहिजे असेल तर जागा मिळवणं हा सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. आणि ती जागा जी पाहिजे आपल्याला ती मोठी असायला पाहिजे, कारण आपल्याला तिथे एक बिल्डिंग बांधायची आहे सहकारी गृहनिर्माण संस्थेची. म्हणून जागा मिळवण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं कार्य सहकारी संस्थेचं आहे. आणि शासन किंवा अधिकृत प्राधिकरण किंवा खाजगी व्यक्तींकडून आवश्यक कायदेशीर व इतर बाबींची पूर्तता करून संस्था घरांसाठी जागा मिळवते. हे झालं सहकारी गृहनिर्माण संस्थेचं पहिलं कार्य. आता सहकारी गृहनिर्माण संस्थेचं दुसरं कार्य बघा काय आहे, संस्थेच्या नोंदणीसाठी आवश्यक ती पूर्तता करणे. बघा, आपण पहिलं जे प्रकरण होतं त्याच्यामध्ये आपण पहिलं नाही, आपण आता दुसरं प्रकरण होतं त्याच्यामध्ये आपण सहकारी संस्थेची प्रवर्तन अवस्था आणि सहकारी संस्थेची नोंदणी अवस्था बघितलेली होती. तर नोंदणी अवस्थेमध्ये आपण जवळजवळ 6 ते 8 टप्पे पाहिलेले होते. मग आपल्याला ज्यावेळेस सहकारी संस्था स्थापन करायची आहे तर संस्थेच्या नोंदणीसाठी आपल्याला आवश्यक ती कागदपत्र लागतात. आणि ती कागदपत्र कोणती ती आपल्याला माहिती होती. नाशिलकीचा दाखला लागतो, जागेचे न्याय हरकत प्रमाणपत्र लागते, 7/12चा उतारा लागतो, नकाशा लागतो, 10 जे सभासद आहेत त्यांची नावं असलेली आपल्याला काय पाहिजे, त्यांची यादी पाहिजे. त्याच्यानंतर सभासदांचे भाग भांडवल खरेदी केल्याचं बँकेचं पत्र पाहिजे. असे बऱ्याच प्रकारचे कागदपत्र आपल्याला लागतात. आणि संस्थेच्या नोंदणीसाठी आवश्यक ती पूर्तता करणे हे सहकारी गृहनिर्माण संस्थेचं पुढचं कार्य आहे. त्याच्यानंतर सहकारी गृहनिर्माण संस्थेचं कार्य आहे बांधकाम परवानगी मिळविणे. बघा, सहकारी गृहनिर्माण संस्थेचं बांधकाम परवानगी मिळवणे हे सुद्धा फार महत्त्वाचं कार्य आहे. ज्यावेळेस तुम्हाला संस्थेची नोंदणी करणे व जागा मिळवण्याबरोबर संस्थाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या किंवा प्राधिकरणाच्या अधिकार कक्षेमध्ये आहे अशा संबंधित कार्यालयाकडून बांधकाम करण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या आपल्याला मिळवाव्या लागतात. आता बघा, आपल्याला आता समजा आपण जागा घेतलेली आहे, तुम्ही जागा झाल्यानंतर तुम्ही डायरेक्ट बांधकाम करू शकत नाही. तुम्हाला काय करावं लागतं, डायरेक्ट बांधकाम जर तुम्ही केलं तर ते अनधिकृत बांधकाम म्हणून ओळखलं जातं. म्हणून तुम्हाला काय करावं लागतं, तुम्हाला संबंधित जो प्राधिकरणाचा अधिकारी असतो त्याची तुम्हाला परवानगी घ्यावी लागते. त्याच्या परवानगीशिवाय आपण बांधकाम करू शकत नाही. आणि त्यांनी परवानगी दिल्यानंतरच आपण बांधकाम करू शकतो. म्हणजे कार्यालयाकडून आपल्याला जेव्हा बांधकाम करण्याची परमिशन मिळेल तेव्हाच आपण बांधकाम करू शकतो. आणि बांधकामास परवानगी मिळवणे हे सुद्धा सहकारी गृहनिर्माण संस्थेचं कार्य आहे. त्याच्यानंतरचं कार्य बांधकाम व्यावसायिकांबरोबर करार. आता गृहनिर्माण सहकारी संस्था खाजगी व्यक्तीकडून जर बांधकाम करून घेणार असेल तो योग्य व चांगली विश्वासार्हता असणाऱ्या बांधकाम व्यावसायिकबरोबर कायदा करार करावा. समजा तुम्ही स्वतः नसाल बांधणार, तुम्ही कोणत्या तरी बिल्डरला कॉन्ट्रॅक्ट देणार असेल तुमची बिल्डिंग बांधण्याचं, तर तो पण योग्य असला पाहिजे. आणि त्याच्याबरोबर तुम्ही योग्य त्या कायदेशीर कारवाई योग्य ते कायदेशीर जे बाबी आहेत त्या तुम्ही पूर्ण केल्या पाहिजेत. हे फार महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस आपण कायदेशीर बाबींची पूर्तता म्हणतोय त्यावेळेस तुम्हाला बांधकाम व्यावसायिक पण तुम्ही असा बघा की तुम्हाला तो वेळेत तुमचं काम पूर्ण करून देईल, तुम्ही सांगेल त्या पद्धतीने तुमचं काम पूर्ण करून देईल. आणि त्याच्याचबरोबर तो सुद्धा त्या सगळे कायद्याचे नियम पाळणारा असला पाहिजे. म्हणजे इतकं महत्त्वाचं आहे की बांधकाम व्यावसायिकाबरोबर करार करणे हे सुद्धा सहकारी गृहनिर्माण संस्थेचं कार्य आहे. त्याच्यानंतरचं कार्य आहे बांधकाम साहित्याची खरेदी. आता ज्यावेळेस आपण सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करतोय त्यावेळेस आपल्याला सिमेंट, वाळू, विटा, लोखंड इत्यादीच्या किमती भरमसाठ असतात. मग सहकारी गृहनिर्माण संस्था बांधकाम साहित्याची घाऊक दराने खरेदी करते आणि तुम्हाला काय करते, बांधकाम साहित्य मिळवून देते. मग तुम्हाला जे काय बांधकाम साहित्य लागतं आहे ते सहकारी संस्थेच्या माध्यमातून बांधकाम साहित्याची खरेदी करता येते. तुम्ही जे भागभांडवल गोळा केले सभासदांचं, तुम्ही जे शेअर्स गोळा केले
त्याच्या माध्यमातून तुम्ही बांधकाम साहित्य काय करू शकता, खरेदी करू शकता. मग ही आपली जी आहे ती सहकारी संस्थेची आज आपण 5 कार्य पाहिलेली आहेत आणि पुढची जी 5 कार्य आहेत ती आपण पुढच्या लेक्चरला बघू. विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचं वैशिष्ट्य आधी घेतलेली आहेत आणि त्याच्यानंतर कार्य सुरू केलेली आहेत. मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की वैशिष्ट्य ओमिट झालेली आहेत आणि कार्य आहेत. पण घेण्याचं कारण असं आहे की जर मी वैशिष्ट्य घेतली तर तुम्हाला कार्य समजायला सोपी जातील, म्हणून आपण हा प्रयत्न केलेला आहे. तर सहकारी गृहनिर्माण संस्थेची जी कार्य आहेत ती कार्य जी आहेत ती सगळी कार्य कोणासाठी असतात, सभासदांसाठी असतात. आणि बघा आता आपण ही जी कार्य बघत आहोत याच्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी निदर्शनाने जाणवतील की वैशिष्ट्य जी आहे ती साधारण सगळ्या सहकारी संस्थांची सेम आहे. पण सहकारी गृहनिर्माण संस्थेचं एक आहे की तुम्हाला एक लक्षात येतं, पटकन समजतं की सहकारी गृहनिर्माण संस्था ही घरं बांधून देते आणि सभासदांना कमी पैशामध्ये घर उपलब्ध करून देते. म्हणजे हे कार्य इतकी महत्त्वाचे आहेत. म्हणजे सहकारी गृहनिर्माण संस्था ही फार महत्त्वाची आहे. आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी संस्था बघितलेल्या आहेत. सेवा सहकारी संस्था बघितली आहे, विपणन सहकारी संस्था बघितली आहे, त्याच्यानंतर तुम्ही ग्राहक सहकारी संस्था बघणार आहोत आपण. पण गृहनिर्माण सहकारी संस्था ही काहीतरी वेगळं कार्य करते. वेगळं कार्य करते म्हणजे काय करते की बघा साधारण लोकांना घर घेणं इतकं शक्य नाही. घर घेणं हे अत्यंत माणसाचं एक स्वप्न असतं की माझं स्वतःचं घर असावं आणि आपल्याला जितकं वाटतं तितकं हे सोपं नाही आहे स्वतःचं घर मिळवणं. म्हणून सहकारी संस्थेमध्ये तुम्ही जर सभासद झालात तर तुम्ही जे गरीब लोक आहेत ज्यांचं अल्प उत्पन्न आहे ते स्वतःचं घर पूर्ण करू शकतात. आता बघा ज्यांना दिवसाला रोजची 200 रुपये ते 100 रुपये मजुरी मिळते, म्हणजे ज्याला महिन्याला 3000 रुपये पगार आहे, ती व्यक्ती स्वतःचं घर घेऊ शकते का? नाही, ती व्यक्ती स्वतःचं घर घेऊ शकत नाही. त्या व्यक्तीला काही लिमिटेशन्स येतात. पण अशी व्यक्ती सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या मार्फतून स्वतःचं स्वप्न पूर्ण करू शकते. त्यामुळे त्या व्यक्तीने काय केलं पाहिजे, त्या व्यक्तीला सहकारी संस्थेत सभासद व्हायला पाहिजे. बघा मी तुम्हाला प्रत्येक आता जे वर्गात लेक्चर अटेंड करतात त्या मुलांना पण सांगते की आपण जे पूर्वी दलालाकडून किंवा सावकाराकडून पैसे घेत होतो तर तो सावकार जो होता तो खूप व्याजदर घ्यायचा. तर तुम्ही ते करू नका. तुम्ही काय तुम्ही सहकारी गृहनिर्माण तुम्ही त्या संबंधित सहकारी संस्थेचे सभासद घ्या. आता समजा तुम्ही सहकारी पतपुरवठा सहकारी संस्था आहे त्याचे सभासद झाला तर तुम्हाला असं सावकाराकडे जाऊन कर्ज घ्यावं लागणार नाही. तुम्हाला जे कर्ज आहे ते तुम्हाला सहकारी संस्थेतूनच मिळेल. मग तसंच गृहनिर्माण सहकारी संस्थेचं पण तसंच आहे. तुम्ही असं समजू नका की तुमचं स्वतःचं स्वप्न घराचं स्वप्न पूर्ण होणार नाही. होईल. तुम्ही सहकारी गृहनिर्माण संस्थेचे जर सभासद झाले तर तुमचं स्वतःचं घर होण्याचं स्वप्न नक्की पूर्ण होईल. यासाठी तुम्हाला हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी संस्था आहेत. सहकारी पतपुरवठा संस्थेमध्ये जर तुम्ही सभासद झालात तर तुम्हाला काय होईल, पतपुरवठा संस्थेचे सभासद होऊन आपल्याला काय होणार आहे, आपल्याला कमी व्याजदराने आपल्याला कर्ज उपलब्ध होणार आहे. तुम्हाला इमर्जन्सीला पटकन पैसे लागले तर पतपुरवठा सहकारी संस्था तुम्हाला कर्ज देईल. जर तुम्ही विपणन सहकारी संस्थेचे सभासद झाले तर विपणन सहकारी संस्था तुम्हाला तुमचे मालाची खरेदी विक्री करेल, तुम्हाला चांगला मोबदला मिळवून देईल. तुम्ही जर गृहनिर्माण सहकारी संस्थेचे सभासद झालात तर तुमचं स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होईल. असं वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी संस्थेचे सभासद होऊन तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं काय करू शकता, स्वतःची स्वप्न पूर्ण करू शकता. म्हणून मी सारखं वेळोवेळी तुम्हाला सांगत असते की तुम्ही काय करा, तुम्ही या सगळ्या गोष्टींचं ज्ञान घ्या. 10वीपर्यंत तुम्हाला या गोष्टीचं ज्ञान नव्हतं, पण आता तर तुम्हाला समजतं आहे ना की आपण आता 11वीला आल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी संस्थांचा अनुभव घेतला आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी संस्था फार चांगल्या प्रकारचं काम करतात आहे. मग का नाही आपण त्याचं सभासद व्हायचं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगते की तुम्ही सगळ्यांनी कुठल्या ना कुठल्या सहकारी तुमच्या आजूबाजूला जी काही सहकारी संस्था असेल त्याचे सभासद व्हा आणि स्वतःचं आर्थिक राहणीमान उंचवा आणि तुमचं राहणीमान पण त्याच्यामुळे उंच होईल. आता पूर्वी बघा आपल्याकडे पैसे नसल्यामुळे आपण भक्तांकडे किंवा कुठंतरी माणसाकडे मांत्रिकाकडे जाऊन अंगारे दुपारे करत होतो, पण ते आता बंद झालं पाहिजे. आता हे सगळं थांबलं पाहिजे. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला जर बरं नाही ना तर आपल्याला दवाखान्यात गेलं पाहिजे, आपल्याला डॉक्टरकडे गेलं पाहिजे, हे तुम्हाला समजलं पाहिजे. पण तुम्ही काय म्हणता, मॅडम डॉक्टरकडे गेले की पैसे लागतात. पण तुम्ही ज्या भगत आणि मांत्रिक करतात त्याच्याकडे पण तुम्हाला पैसे लागतातच आहे. मग त्याच्यापेक्षा तुम्ही जर डॉक्टरकडे जा, इलाज करा आणि तुम्ही लवकरात लवकर बरे व्हा. मग ह्याच्यामुळे हे कसं शक्य होणार आहे, जर तुम्ही शिकलात,
जर आज तुम्ही 10वीपर्यंत शिकलात म्हणून तुम्ही 11वीला आलात आणि तुम्हाला समजलं की वेगवेगळ्या प्रकारच्या गृहनिर्माण सहकारी संस्था आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या पतपुरवठा सहकारी संस्था आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी संस्था आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या विपणन संस्था आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या ग्राहक सहकारी संस्था आहेत आणि मग ह्याचा सभासद झाल्याने आपल्याला काय फायदे होतात हे तर आपण आता प्रत्येक चॅप्टरमध्ये प्रत्येक प्रकरणामध्ये बघितलेलंच आहे. तर आज आपण हे सहकारी गृहनिर्माण संस्थेची 5 कार्य पाहिलेली आहेत. थँक्यू.